तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे, सहभागितेने वागलं पाहिजे. कोणी कोणावर दबाव आणि कोणी कोणाच्या सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकण्याची गरज नाही. सगळ्यांनी को एक्झिस्ट सहभागितेने चाललं पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांचं वाक्य स्पष्ट आहे, योग्य आहे. बाबासाहेबांचा फोटो हातात धरायचा जो सगळ्यांनीच धरला पाहिजे आणि आंदोलकांनी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानात्मक ज्या योजना आणि प्रशासकीय व्यवस्था आहे त्या प्रशासकीय व्यवस्थांवर एका अर्थाने प्रश्न निर्माण करणं ठीक आहे, पण त्या गैरसमज पसरवणं हे संविधानिक नाही असा त्यांच्या रेफरन्सने वाक्याचा अर्थ आहे आणि तो योग्य आहे. 109 लाख रोहित पवारजींना माझं निवेदन आहे, अन्न त्यागासाठी बसू नका. तुम्ही तुमच्या सूचना शेतकऱ्यांच्या हितासाठी अजून काही करण्याच्या असतील तर जरूर द्या. मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे की या सरकारने, केंद्र सरकार मोदीजींचं असो, राज्य सरकार देवेंद्रजींचं असो, आमच्या काळ्या आईची, लाल मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाला केंद्रबिंदू धरून आम्ही काम करतो आणि म्हणून राज्यात तशा अर्थाने, मला शब्द लक्षात द्या, तशा अर्थाने कुठल्याही अट न टाकता एवढी मोठी निवडणूक कुठली समोर नसताना कर्जमाफी योजना देवेंद्रजींनी आणि या सरकारने, एकनाथ शिंदेजी, सुरेंद्रताई पवार यांनी केली. बळीराजाला भरीव मदत, किसान क्रेडिट कार्ड, ते कर्जाच्या मर्यादा वाढवणे, तिथपासून सन्मान निधी केंद्राचा आणि राज्याचा, आणि आता कर्जमुक्ती, त्याने पिकवलेल्या धान्याला MSP, फळ आणि अन्य गोष्टींना वाहन नेण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी स्पेशल ट्रेन्स, ऑनलाईन ऑन प्लॅटफॉर्म, त्याच्या विक्रीची सोय, अशी असंख्य गोष्टी करतो. अजूनचे काम आम्ही करू. अन्य त्यागापेक्षा आमच्या बरोबर कामाला या असंच आवाहन रोहित पवारांना करेल. नीटच्या परीक्षेवर आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मुद्दा क्रमांक 1, सरकार हातावर हात घेऊन बसलेलं नाही. नीटच्या परीक्षेतला गोंधळ लक्षात आल्यानंतर सरकारने त्याच्यावर नव्याने परीक्षेची उपाययोजना केली. नंबर 2. नंबर 3, जे यातले दोषी आहेत त्यांच्यावर कुठे SIT ते CBI, ते आपल्या व्यवस्थात्मक असलेल्या पार्लमेंटरी कमिटीज, त्यातल्या अटक. आणि आजचा आपल्याला निर्णय माहिती आहे की नीट मधल्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हवा असलेला जास्ती 15 मिनिटाचा वेळ, यापासून त्याच्यावर रिफॉर्म, या तिन्ही गोष्टीत सरकार काम करतंय. अडचण विद्यार्थ्यांना झाली, त्यावर सरकार हात धरून बसलेलं नाही. त्यांना झालेल्या दुःखातून मार्ग काढण्यास सरकार करत आहे. शेतकऱ्याला भरीवच मिळतंय म्हणून काहींना असं वाटतंय की आता आमचं काय होणार, आणि त्या अर्थाने राजकारण शेतकऱ्यांच्या विषयात करू नये एवढंच मी रोहित पवारांना सांगितलं. बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे, सहभागितेने वागलं पाहिजे. कोणी कोणावर दबाव आणि कोणी कोणाच्या सांस्कृतिक ओळखीवर दबाव टाकण्याची गरज नाही. सगळ्यांनी को एक्झिस्ट सहभागितेने चाललं पाहिजे असं राऊतांनी सांगण्याची गरज नाही. आम्हाला राऊतांना एवढंच सांगेन, अख्ख्या महाराष्ट्राचंच म्हणणं असेल की हे खातं नीट चाललं पाहिजे आणि देवेंद्रजी त्याच्यासाठी केपेबल आहेत, याचा मला सर्टिफिकेट संजय राऊत यांच्याकडनं नको. आता
अर्थ खातं कोणाकडे हा निर्णय देवेंद्रजी करतील आणि हा हस्ते देवेंद्रजींकडे आहे. त्याने असंही म्हटलेलं आहे की राज्यामध्ये दुसरा असा कोणताच नेता नाहीये की जो अर्थखातं सांभाळू शकेल. खऱ्या अर्थाने कधी कधी ते सत्य बोलतात, पण त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. देवेंद्रजींकडे ते खातं आहे, ते योग्य चालवत आहेत आणि अर्थ खातं कोणाकडे याचा निर्णय करण्याचा अधिकार हा देवेंद्रजींकडे आहे, ते तो करतील. रोहित पवारांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की राऊतांनी सांगण्याची गरज नाही आम्हाला. राऊतांना एवढंच सांगेन, अख्ख्या महाराष्ट्राचंच म्हणणं असेल की हे खातं नीट चाललं पाहिजे आणि देवेंद्रजी त्याच्यासाठी केपेबल आहेत. त्याच्या मला सर्टिफिकेट संजय राऊत यांच्याकडनं नको. राहता राहिला अर्थ खातं कोणाकडे हा निर्णय देवेंद्रजी करतील आणि हा हस्ते देवेंद्रजींकडे आहे. त्याने असंही म्हटलेलं आहे की राज्यामध्ये दुसरा असा कोणताच नेता नाहीये की जो अर्थखातं सांभाळू शकेल. खऱ्या अर्थाने कधी कधी ते सत्य बोलतात, पण त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. देवेंद्रजींकडे ते खातं आहे, ते योग्य चालवत आहेत आणि अर्थ खातं कोणाकडे याचा निर्णय करण्याचा अधिकार हा देवेंद्रजींकडे आहे, ते तो करतील. रोहित पवारांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.